सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ एसटी आगारातील सहाय्यक जावेद अल्लाबक्ष नगरजी या वय 38 राहणार जत या एसटी कर्मचाऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली। आगार व्यवस्थापकांनी बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करीत असल्याचे जावेद नगरजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। या प्रकरणी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतला होता। जावेद नगरजी हे कवठेमंकाळ एसटी आगारात कार्यशाळेत सहाय्यक म्हणून काम करीत होते। 2.5 वर्षापूर्वी नगरजी यांची जत येथून कवठेमंकाळ येथे बदली झाली होती। बदलीमुळे नाराज झालेल्या नगरजी यांनी जत येथे पुन्हा बदलीसाठी कवठेमंकाळ आगार प्रमुख महेश जाधव यांच्याकडे 2 वेळा विनंती अर्ज केले होते। मात्र दिलेले अर्ज जिल्हा नियंत्रकाकडे पाठविले नसल्याने बदली होत नसल्याची नाराजी त्यांनी तक्रार होती। त्यातच आगार प्रमुख व हेड मेकॅनिक या नगरजी यांना 8 दिवस निलंबित केल्याने ते अस्वस्थ होते। त्यांनी दिनांक 16 रोजी एसटी जिल्हा नियंत्रकाकडे अर्ज केला होता। त्यात माझ्या बदलीसाठी केलेला अर्ज आपल्याकडे पाठविला नसल्याची व डेपोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। या कारणांमुळे आत्महत्या करणार आहे। मला न्याय मिळावा असे म्हटले आहे। या अर्जाच्या प्रती नगरजी यांनी काही मित्रांना पाठविल्या व रविवारी कवठेमंकाळ डेपोत येऊन विषप्राशन केले। नगरजी यांना मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला। नगरजी यांच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला। जावेद नगरजी यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच एसटी कर्मचारी व भीम आर्मीचे जयलाभ शेख यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली। नगरजी यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे।